श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष म्हणजे नक्की काय? पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये म्हणजे त्या 15 दिवसामध्ये कुठल्या नियमांचे पालन करायचं आहे, काय खरेदी करू शकता, काय खरेदी करायचं नाहीये, म्हणजे मुळातच पितृपक्षाची 15 दिवस आपल्या कुठल्या आवश्यक नियमांचे पालन करायचं आहे की ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल, आपल्याकडून काही चुका होणार नाही आणि मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख, अडीअडचणी येणार नाही. प्रत्येक सर्वसामान्य माणसाची हीच अपेक्षा असते की माझ्या आयुष्यामध्ये दुःख नको, अडचणी नको किंवा आले तरी ती पेलण्याची ताकद मला मिळावी, असं आपल्याला वाटत असतं. आणि यासाठीच या काळामध्ये पितरांची सेवा करा. आपल्या आयुष्यामध्ये बघा, जे काही अडीअडचणी, दुःख येतात ना, ते बरेचदा पितृदोषामुळे येत असतात. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मी नेहमी सांगते, एक वेळ देवांना प्रसन्न करणं सोपं असतं, पण पितृ जर एकदा नाराज झाले तर आपल्या आयुष्यामध्ये इतक्या अडीअडचणी, संकटे येतात आणि त्यांना परत प्रसन्न करून खरंच खूप अवघड असतं. म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये, त्यानंतर पौर्णिमा, अमावस्या, काही उपाय आपण केलेच पाहिजे. आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा, पितृपक्षाच्या दरम्यान पूर्वज त्यांच्या मुलांची त्यांच्यासाठी श्राद्धदान किंवा पिंडदान करावं, त्यांनी अशी त्यांची अपेक्षा असते पितरांची. कारण त्यामुळे ते संतुष्ट होतात. तृप्त झाल्यावर ते आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला, आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात आणि ते त्यांच्या जगामध्ये परत जात असतात. पण या पितृपक्षामध्ये मग काही गोष्टींची काळजी घ्यायची, काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. तर बघा, गणपती बाप्पा जेव्हा विसर्जन होतात, अनंत चतुर्दशी झाल्यानंतर लगेचच पितृपक्ष असतो. त्यामुळे हे 15 दिवस आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. पितृपंधरवडा आपण म्हणत असतो. पितृपक्षामध्ये आपण पूर्वजांच्या नावाने पिंडदान करतो, त्यानंतर पितरांना जेवायला घालतो. आपण त्या दिवशी स्वयंपाक करत असतो. बऱ्याच ठिकाणी स्वयंपाकाची वेगळी पद्धत आहे. काही ठिकाणी बऱ्याचशा भाज्या केल्या जातात, त्यानंतर खीर पुरी केली जाते, काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. अशा बऱ्याच ठिकाणी काही काही आपल्या प्रथा असतात. तर आपल्या प्रथेप्रमाणे आपण पितरांना घास घालावा. या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांना स्मरण करून पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बरेच विधी केले जातात. पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पितृपंधरवडामध्ये आपल्याला सेवा करायचीच आहे. जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आपले पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते कशा कशा रूपामध्ये येत असतात. बऱ्याचदा म्हटलं जातं की पितृ जे आहेत ते कावळ्याच्या रूपाने येत असतात. तर त्यामुळे बघा, कावळ्यासाठी घास घातला जातो. पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्यामुळे पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि मग आपल्या कुटुंबाला ते भरभरून आशीर्वाद देतात आणि कुटुंबामध्ये मग आनंदाचं वातावरण निर्माण होते. तर यावेळेस तुम्हाला माहिती आहे की 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होतो आणि 21 सप्टेंबरला सर्वपित्री अमावस्या आहे. म्हणजे 8 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी आहे. तर पितृपक्षामध्ये काही वस्तू खरेदी केलेल्या अतिशय चांगलं असतं. काही वस्तूंची खरेदी करू नये. खरेदी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, अडचणी येतात असं समजलं जातं. तर या काळामध्ये काही वस्तू आपण खरेदी करून आणल्यामुळे आपले भाग्य जे आहे, आपल्या नशिबामध्ये अडचणी येतात. तर आता कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये कोणतीही नवीन वस्तू घेणं अमान्य असतं, म्हणजे त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढत असते. त्यानंतर पितृपक्षाच्या काळामध्ये लग्न, मुंज, मुंडन, काहीही इतर काही शुभकार्य जे आहेत तर ते केले जात नाहीत. श्राद्ध काळामध्ये तुम्ही काही नवीन व्यवसाय वगैरे आहेत, या गोष्टींच्या काय नवीन सुरुवात जी आहे ती करायची नसते. त्यानंतर पितृपक्षाच्या काळामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्य या गोष्टींचा आपल्याला सेवन करायचं नाही आहे. कारण बघा, तुमच्या यामुळे तुमचे पूर्वज आहेत त्यांचा अपमान असतो. तर त्यामुळे बघा, कोणतंही असं शुभ काम वगैरे करायचं नाही आहे. म्हणजे धार्मिक कार्य आहे ते शक्यतो आपल्याला करायचं नसतं. यानंतर बघा, कोणत्या वस्तूंची खरेदी करायची नाही आहे. मोहरीचं तेल या पितृपक्षामध्ये खरेदी करायचं नाही आहे. तेल वगैरे तुम्ही आधीच घेऊ शकता, कारण तेल हे शनिदेवांचं मानलं जातं, त्यांचा प्रभाव असतो. त्यामुळे पितृपक्षामध्ये तेल जे आहे ते खरेदी करू नये. यानंतर झाडू जे आहे, माता लक्ष्मीचं प्रतीक झाडू असतं, त्यामुळे पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होते, कारण हा काळ जो आहे तो शुभ मानला जात नाही.
म्हणजे हा काळ शुभ असतो, पण काही गोष्टींसाठी काही गोष्टी करणं त्या काळामध्ये अमान्य असतं, अशुभ असतं. यानंतर बघा, मीठसुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये आपण मिठाची खरेदी करू नये. बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो, नवीन कपडे खरेदी करावे का? कारण बऱ्याच ठिकाणी आता बघा, दिवाळी वगैरे नवरात्र येणार आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मॉल्समध्ये वगैरे ऑफर असते कपड्यांवर, भरपूर कपडे असतात विकायला. तर त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो, नवीन कपडे खरेदी करावे की नाही. पण पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये नवीन कपडे खरेदी करणं शुभ मानलं जातं. कारण पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांना वस्त्रदान केले जाते. पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणं वगैरे या गोष्टी ज्या आहेत तर त्या करत नाहीत. आणि अर्थात बरोबर पण आहे. याउलट तुम्ही वस्त्रदान करा. कोणाला तरी गोरगरिबांना तुम्ही दान करा. तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता. यथाशक्तीने तुम्हाला दान करायचं आहे. यानंतर तुम्ही पितृपक्षामध्ये काय खरेदी करू शकता? तर बघा, पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर, त्यानंतर नवीन फ्लॅट, नवीन कार या गोष्टी खरेदी करू शकता. कारण बघा, तुमच्या प्रगतीवर तुमचे पूर्वज जे आहेत ते प्रसन्न होत असतात. शुभ कार्य करायचं नाही म्हणजे लग्न, पूजा अर्चा या ज्या गोष्टी आहेत या करायच्या नाहीयेत. पण तुम्ही नवीन घर घेऊ शकता. कारण आपली प्रगती पाहून आपल्या आईवडिलांना आपले पूर्वज होऊन गेले आहेत त्यांना आनंद होत असतो. आणि त्यांना नेहमी वाटतं की आपल्या लेकरांनी प्रगती केली पाहिजे, खूप पुढे गेले पाहिजे. यासाठी धडपड करत असतात. तर त्यामुळे या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपण काही अशा नवीन ज्या गोष्टी आहेत, म्हणजे काहीतरी आपण नवीन सुरुवात करतोय, आपण आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करतो, अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता. त्यामध्ये कुठली पण मनाई नाही आहे. तुमच्या प्रगतीवर तुमचे पित्र जे आहेत ते खुश होतात. यासोबतच पितृपक्षामध्ये बघा, गाय, कावळा, कुत्रा हे जर तुमच्या दारात आले तर नक्की त्यांना खायला द्या. त्यांच्याद्वारे अन्न जे आहे तर ते पितरांपर्यंत पोहोचत असतं. पितृपक्षाचा संपूर्ण 15 दिवस तुम्ही तुमचे गॅलरी असेल, खिडकी असेल, टेरेस असेल, गच्ची असेल तर तिथे काहीतरी पक्ष्यांना वगैरे खायला ठेवा, अन्न ठेवा, पाणी ठेवा. हे शक्यतो नेहमीच केले पाहिजे. पण कमीत कमी 15 दिवसांमध्ये तर नक्की करा. तर बघा, हे पितृपक्षाची 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. पितरांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळवायचा आहे, जेणेकरून मग येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला दुःख, संकट येणार नाही. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.